इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपच्या 5 वर्षाच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार 5 वर्षात सर्वच नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 10 महिन्यासाठी महापौर आणि उपमहापौर, त्याचबरोबर पाणी, आरोग्य आणि बांधकाम या आणखीन 3 समित्या नव्यानं निर्माण करत स्थायी, परिवहन आणि महिला या सर्वच प्रत्येक समितीत सर्वांना न्याय दिला जाईल, अशी घोषणा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी बैठकीत केली. नुकत्याच पार पडलेल्या इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं 43 जागा जिंकल्या आहेत. या सर्व नूतन नगरसेवक नगरसेविकांची भाजप गटनेता निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यामध्ये नेते मंडळींनी महापौर, उपमहापौरसह विविध समित्यांच्या फॉर्म्युला सर्वांसमोर खुला केला. श्री हाळवणकर म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळविले आहे. तब्बल 43 सदस्य विजयी झाल्यानं सर्वांनाच समान न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगानं महापौर आणि उपमहापौर पद हे 10 महिन्यांचे असणार आहे. त्यामध्ये 5 वर्षात 6 महापौर व 6 उपमहापौर असतील. त्याचबरोबर स्थायी, परिवहन आणि महिला या समित्यांसोबतच बांधकाम, पाणीपुरवठा आणि आरोग्य या समित्या निर्माण करण्यात येतील. या सर्वच 6 समित्यांवर 1-1 वर्षासाठी सभापतीपदी संधी दिली जाईल. त्याचबरोबर जे उमेदवार भाजपाकडून निवडणूक रिंगणात होते ते मात्र पराभूत झाले आहेत, अशांना आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी 4 विभागीय कार्यालयांची समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये त्या 4 प्रभागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत असेल. आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या गट नोंदणीसाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष सभागृहात महापौर, उपमहापौर व समित्यांच्या निवडी होतील. मी स्वतः प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे तिघांनी बसून गटनेत्यासाठी 6 नावे निश्चित केली आहेत. यापैकी एकाची निवड गटनेता म्हणून निवड केली जाईल. ही नावे प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येतील. अथवा एकाच नावावर सार्वमत झाले तर त्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल, असे त्यांनी सांगितले. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी राज्यात नागपूरनंतर सर्वाधिक जागा जिंकून इचलकरंजी राज्यात 2ऱ्या क्रमांकावर आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आपणास आणता येणार असल्याचे सांगत, कोणताही स्वतंत्र गट नसल्याचे सांगत इचलकरंजी महानगरपालिकेत केवळ भाजपा म्हणूनच सर्व नगरसेवक काम करतील. गटबाजी करणाऱ्या नगरसेवकावर फुली मारली जाईल, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अशोक स्वामी, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, सीमा कमते आदींसह पदाधिकारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान यावेळी महायुतीतील मित्रपक्षांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचे संकेतही यावेळी नेतेमंडळींनी दिली.